नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? तर आता संडेला सकाळी लवकर उठले आणि इथं स्वयंपाक करून भाजी बनून झाली आणि त्याच्यानंतर गरम गरम पोळ्या करायला घेतल्या. कारण आज जरा थोडीशी गडबडच होती नेहमीपेक्षा, कारण आज पुण्यामध्ये जायचं होतं. तुळशीबागेत म्हणजे जायचं होतं. तुळशीबागेत नाही म्हणता येणार, बोरआळीत जायचं होतं पुण्यामध्ये, जिथं गणपतीचं डेकोरेशनचं सामान वगैरे भेटतं ते आणण्यासाठी जायचं होतं. आणि पुण्यामध्ये बोराळीत डेकोरेशनचं खूप छान छान सामान भेटतं. आपल्या चॅनलवर पूर्ण लॉंग व्हिडिओ देखील येणार आहे, तो बघायला देखील विसरू नका. आणि त्याच्यानंतर इथं कपडे वगैरे धुवून घ्यावी, कारण बाहेर पावसाचं वातावरण होतं. आल्यावर कधी धुणार, किती टाईम लागणार, म्हणून इथं लगेच कपडे वगैरे सुद्धा धुवून घेतली. आणि ही तिघं झोपलीच होती, अजून उठली नव्हती. ते उठायच्या आत सगळी कामं उरकली आणि त्याच्यानंतर म्हणलं कपडे स्पिन करायला लावून देते. तर इथं ह्यांची तिघांची मस्त झोप चालली. आणि स्वराज बघा कसा जाऊन झोपलाय. रात्रीचं कुठं जाऊन झोपतो तो, त्याचं काही कळतच नाही मला. आता पप्पाच्या अंगावर जाऊन झोपलाय. आणि त्याच्यानंतर ते उठले, फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर निघालो आता पुण्यामध्ये डेकोरेशनचं सामान वगैरे आणायला. आता पुण्याची गर्दी मी तुम्हाला दाखवते. आणि बघू शकता आपल्या भारताचा फ्लॅग कसा छान असा मस्त फडकतोय. आणि बघा गर्दीच गर्दी आहे. आणि इथं येऊन असं वाटलं की काय आपण आज खरंच खूप मोठी चुकी केली आहे, कारण गर्दीतून लवकर बाहेर पडेल असं वाटतच नव्हतं. ऊन पण प्रचंड लागत होतं. आणि गणपती म्हणल्यावर पुण्यात तर डेकोरेशन जोरातच असतं. छान असं इथं डेकोरेशनचं सामान घेतलं आणि त्याच्यानंतर घरी एका हॉटेलमध्ये थांबलो. स्वराला थोडंसं काहीतरी खायसाठी घ्यायचं होतं, कारण ती घरीच थांबली होती. आणि साहेबांचं इथं आल्या आल्या लगेच डेकोरेशन करायला त्यांनी घेतलं. असेच छान छान डेकोरेशनचे गणपतीचे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर